विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करता आली असती असं राजू पाटील यांनी म्हटलंय। घोडे बाजार काय प्रकार असतो मला माहित नाही असंही राजू पाटलांनी म्हटलंय। राज ठाकरे जो आदेश देतील तो आम्ही पाळणार असंही त्यांनी म्हटलंय। मनसे सोडल्याचा एक दिवस वसंत मोरेंना पश्चाताप होणार असंही राजू पाटलांनी म्हटलं। पाटील आपल्या सोबत आहेत, मनसेचे आमदार, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। विधान परिषदेच्या निवडणुका आहेत आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात की महाविकास आघाडीला एक उमेदवार मागे घ्यावा लागेल। तुम्ही पण मनसेचे आमदार आहात, तुमची भूमिका नेमकी काय आणि या सगळ्या निवडणूक प्रक्रियेकडे कशा पद्धतीने पाहता? खरं तर या निवडणुका बिनविरोध करता आल्या असत्या एकमेकांचं संख्याबळ तपासून। तो कुठेतरी काही लोकांना वाटत असेल की निवडणुका व्हाव्यात आणि आपली शक्ती तपासून घ्यावी, ही कदाचित आगामी काळातली लिटमस टेस्ट पण ठरू शकते। त्या अनुषंगाने या निवडणुका होत असतील। घोडे बाजार क्रॉस वोटिंग होईल असं पण बोललं जात आहे जर उमेदवार मागे घेतला नाही तर। बघा, मला नाही वाटत, आता मी मागच्या 5 निवडणुकांमध्ये मतदान दिलं, तर घोडेबाजार काय प्रकार असतो मला माहीत नाही आहे। त्यामुळे यावेळेस काय होते ते सांगू शकत नाही आहे। परंतु काही चर्चा असतात या बाबतीत, त्या टाळता आल्या असल्या। तुम्ही महायुतीसोबत आहात यावेळी सुद्धा? हे बघा, आम्ही तो पाठिंबा दिला होता, अजूनही आम्ही महायुतीत असं सक्रिय किंवा कुठल्या बाबतीत बोलणी वगैरे अशा या प्रक्रियेत आम्ही नाही आहेत। परंतु या बाबतीत सुद्धा मान्य राजसाहेब जो आदेश देतील त्या आदेशानुसार मी मतदान करणार। नंतर मोरे तुमच्यासोबत होते, मग वंचितमध्ये गेले, आता ते ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय त्यांनी। त्यांची काय भूमिका या बाबतीत मी बोलण्यापेक्षा त्यांना एक दिवस मनसे सोडल्याचा पछतावा नक्की होईल, एवढं मात्र निश्चित मी बोलू शकतो। एका अर्थाने तुम्ही बघाल की आता त्यांना नेतृत्व पण फेसबुक लाईव्हचं भेटलंय, तसं त्यांच्याशी मिळतं जुळतंच नेतृत्व त्यांना भेटलेलं आहे। त्यामुळे थोडे दिवस राहतील तिथे व्यवस्थित, त्यानंतर शुभेच्छा आहेत त्यांना। कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।